नुकतंच ट्रम्प यांनी एका सभेत मोठी घोषणा केली की परदेशी स्टील आणि ॲल्युमिनियमच्या आयातीवरचं शुल्क आता तब्बल दुप्पट होणार, म्हणजे 25% थेट 50%. आणि हा नियम येत्या 4 जून 2025 पासून लागू होणार आहे. आता तुम्ही विचाराल यात एवढं काय मोठं, पण थांबा, हा फक्त आकड्यांचा खेळ नाहीये. हा निर्णय जागतिक व्यापारात भूकंप आणू शकतो. यामुळे कदाचित एक नवं ट्रेड वॉर भडकण्याची शक्यता आहे, ज्याचा फटका अनेक देशांना बसू शकतो. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये. ट्रम्प यांनी शुक्रवारी पेन्सिल्व्हेनियाच्या US स्टीलच्या मोन व्हॅली वर्क्स इर्विन प्लांट मध्ये बोलताना हा मोठा निर्णय जाहीर केला. त्यांच्या मते स्टील आणि ॲल्युमिनियमच्या आयातीवर 50% शुल्क लावल्यानं अमेरिकन स्टील उद्योगाला संरक्षण मिळेल. आम्ही आमच्या देशातला स्टील उद्योग मजबूत करणार आहोत. पीटर्सबर्गच्या ताकदीवर आणि अभिमानावर अमेरिकेचं भविष्य बांधलं जाईल, शांघायच्या निकृष्ट स्टीलवर नाही, असं ट्रम्प यांनी ठणकावून सांगितलं. त्यांनी थेट चीनवर निशाणा साधत टीका केली आणि या टीकेमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात तणाव वाढण्याची शक्यता आहे. हा निर्णय अमेरिकन स्टील उत्पादकांसाठी जरी फायदेशीर ठरला तरी यामुळे स्टीलवर अवलंबून असलेल्या अनेक उद्योगांना मोठा फटका बसू शकतो. उदाहरणार्थ, गृहनिर्माण, बांधकाम, ऑटोमोबाईल आणि इतर क्षेत्रांना स्टीलच्या किमती वाढल्यामुळे खर्च वाढेल. सरकारी आकडेवारीनुसार 2018 मध्ये ट्रम्प यांनी पहिल्यांदा स्टीलवर शुल्क लादलं, तेव्हापासून स्टीलच्या किमती 16% वाढल्या आहेत. आता तर शुल्क दुप्पट झाल्यामुळे या किमती आणखी उसळी घेण्याची शक्यता आहे. आपल्या भारताचं काय? भारत हा स्टील उत्पादनात आघाडीचा देश आहे आणि अमेरिकेला स्टील निर्यात करणाऱ्या देशांपैकी एक आहे. या नव्या शुल्क वाढीमुळे भारतीय स्टील कंपन्यांना अमेरिकन बाजारपेठेत स्पर्धा करणं कठीण होऊ शकतं. यामुळे भारतीय स्टील उद्योगाला नव्या बाजारपेठांचा शोध घ्यावा लागेल किंवा उत्पादन खर्च कमी करण्याचे मार्ग शोधावे लागतील. शिवाय जर इतर देशांनीही याच पद्धतीने प्रत्युत्तर दिलं तर जागतिक व्यापारात एक नवं युद्ध सुरू होऊ शकतं. ट्रम्प यांच्या या निर्णयामागचं मुख्य कारण आहे अमेरिकन उद्योगांना प्रोत्साहन देणं आणि स्थानिक रोजगार वाढवणं. त्यांचं म्हणणं आहे की परदेशी स्टीलमुळे अमेरिकन कंपन्यांना स्पर्धेत टिकणं कठीण होतंय. त्यामुळे आयात शुल्क वाढवून स्थानिक उद्योगांना संरक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण हा निर्णय किती यशस्वी होईल हे येणारा काळच ठरवेल, कारण यामुळे इतर देशही प्रत्युत्तरादाखल आपली धोरणं कठोर करू शकतात आणि मग याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय म्हणजे जागतिक व्यापारात एक नवा ट्विस्ट आहे. एकीकडे अमेरिकन स्टील उद्योगाला बळ मिळेल, पण दुसरीकडे इतर देशांशी व्यापारी संबंध बिघडण्याची भीती आहे. भारतासारख्या देशांना आता आपली रणनीती आखावी लागेल. तुम्हाला काय वाटतं? हा निर्णय खरंच अमेरिकन अर्थव्यवस्थेला बळ देईल की यामुळे जागतिक व्यापारात नवं संकट निर्माण होईल? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.